सप्तश्लोकीच्या 7व्या श्लोकापासून श्लोकाचं स्मरण करत आपण सुरुवात करूया. यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवे एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम्. सर्वांना नमस्कार. ह्या विश्वातील सर्वच गुरु शिष्य परंपरेला आपण वंदन करून आजचं सेशन सुरू करूयात. आपण इंट्रोडक्शन घेतलेलंच आहे, प्रस्तावना सेशन आपण घेतलंय आणि त्यामध्ये खरं तर ते सेशन असं होतं की शनिवार रविवार आपण 2 सेशन घ्यायचं एवढंच विचार केला होता. पण शंकरदादांनी जे 2 तासात सांगितलं त्यावरून असं जाणवलं की आपण त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आणि त्यानुसार दादांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा अगदी आनंदाने आपल्या सर्वांना त्यांना जे आलेले अनुभव आहेत ते व्यक्त करण्यासाठी दररोज जसा जमेल तसं शक्यतो दररोजच आपलं होईल. परंतु एखाद दिवशी मला किंवा त्यांना जर काही प्रवास असेल तर त्या दिवशी आपलं सेशन होणार नाही. आणि जास्तीत जास्त ह्या दिवसांमध्ये आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकण्याचा प्रयत्न करूयात. दादा स्वतः प्राध्यापक आहेत लोणावळा येथील कॉलेजमध्ये आणि सकाळपासून ते 5 वाजेपर्यंत ते प्राध्यापक म्हणून काम करतात आणि 5 वाजता घरी येतात. तर आणि त्यानंतरही ते आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. तर आपण प्रयत्न करूयात की आपण सुद्धा त्यांच्या वेळेमध्ये त्यांना ऐकण्यासाठी उपस्थित राहूयात. आपण रेकॉर्डिंगची व्यवस्था करत आहोत, नंतर ते रेकॉर्डिंग उपलब्ध होतील. परंतु जेव्हा वक्ता स्वतः समोर असतो तेव्हा जी ऊर्जा त्याच्यावरती बरसत असते त्याच्या दातृत्वामुळे आणि त्याच्या सात्विक वृत्तीमुळे, तेव्हा भगवंत साक्षात त्याच्या आतून आपल्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी सर्व एक एक रत्न बाहेर त्याचा वर्षाव होत असतो. तर त्यामुळे जितकं होईल तितकं ते जेव्हा समोर आहेत, जेव्हा हे सत्र ऑनलाईन चालू आहे त्यावेळेला जास्तीत जास्त आपण अटेंड करण्याचा, उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला तर त्या ऊर्जेचा पण आपण अनुभव करू शकतो. तर इथं मी थांबते आणि शंकरदादांना विनंती करते की त्यांनी आपलं सत्र सुरू करावं आणि अगदी मनमोकळेपणाने त्यांना आपण हे सत्र सुरू करा. सद्गुरु शक्ती आणि वैश्विक ऊर्जा आपल्या सर्वांच्याच, विशेषतः आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. विषय आपला मेन होता की अग्निहोत्र आणि शेती, पण आपण तिथपर्यंत पोहोचूच शकलो नाही कारण वेळ आपल्याला तेवढा मिळाला नाही की जो मेन विषय होता तो आपला अजून तसाच राहिलेला आहे. पण आपल्याला का करायचं हेच कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्याला 2 तास गेले आणि आज आपण परत तिथंच येतोय की तिथून पुढे स्टार्ट करतो की आपण का करायचं. ह्याच्यात ज्या अजून काही थोड्या गोष्टी राहिल्या होत्या ते मला सांगणं आवश्यक वाटत होतं आणि त्या गोष्टी क्लिअर झाल्या तर मग आपण ते बिनधास्त करू शकू. म्हणजे का करायचंय मला हे कळलं तर आपण करू शकतो. नंतर मला का करायचंय, कशासाठी करायचंय, का दुसरे सांगतात म्हणून मला करायचंय, ह्या गोष्टी जर असतील तर आपण ते तेवढ्या प्रभावीपणे करू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट होते की आपल्याला आपली मानसिकता, म्हणजे रासायनिक खतं आणि आरोग्य, हे तर आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की रासायनिक खताचा आणि आरोग्यावरती त्याचा परिणाम काय झाला. आणि मग अग्निहोत्र का करायचं आपल्याला, म्हणजे जो रासायनिक खताचा आरोग्यावरती झालेला परिणाम, ते झालेले साईड इफेक्ट, ते झालेले जमिनीवरचे साईड इफेक्ट असतील, मग आपल्या विचारावरती त्याचे साईड इफेक्ट झालेले आहेत. नुसत्या शरीरावरच नाही तर आपल्या विचारावर सुद्धा त्या खतांचे साईड इफेक्ट झालेले आहेत. आपल्या नातेसंबंधावरती त्याचे साईड इफेक्ट झालेले आहेत, पर्यावरणावरती झालेले आहेत. मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, म्हणजे हे जे चक्र आहे, हे रासायनिक खत किंवा रासायनिक पदार्थ असतील आणि आपलं आरोग्य किंवा आपले नातेसंबंध, मग ह्याच्यातून आपण बाहेर कसं पडायचं. तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला अग्निहोत्र ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढू शकतो. म्हणजे काय की पहिल्यांदा आहे की रासायनिक खत आणि आरोग्य, दुसरी त्याला जोड आहे की आपल्याला अग्निहोत्र आणि आपली मानसिकता. मग अग्निहोत्र हे का करायचं, तर अग्निहोत्र ही कुठलाही आपल्याला धार्मिक विधी नाही, ही पहिली गोष्ट आपण आपल्या डोक्यातून काढली पाहिजे किंवा आपल्या मनातून ते काढले पाहिजे की हा कोणताही धार्मिक विधी नाहीये, ह्याला कोणीही करू शकतो.
ह्या गोष्टी सर्व आपल्याला अगोदर क्लिअर आहेत किंवा माहीत आहेत. पण मग अग्निहोत्र काय आहे? तर अग्निहोत्र ही एक जीवनशैली आहे. जसं की आपल्या दैनंदिन गरजा आहेत ज्या रोजच्या, जसं की आपण उठल्यानंतर आंघोळ करणं हे आपल्याला गरजेचं आहे, दात घासणं गरजेचं आहे, प्राप्तविधी सर्व काय आपल्या असतील त्या करणं गरजेचं आहे, जेवणं गरजेचं आहे. का असं काय आहे का की बाबा मी 8 दिवसातून एकदा आंघोळ करतो, 8 दिवसानंतर एकदा मी जेवतो, किंवा 8 दिवसातूनच मी एकदा दात घासतो, असं आहे का? कोणाचं नाहीये. तर प्रत्येक जणाला ह्या कृती रोजची रोज कराव्या लागतात. म्हणजे काय? तर हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे किंवा आपली ही एक जीवनशैली. तसंच अग्निहोत्र ही एक सुद्धा आपली काय आहे? जीवनशैली. मग ह्याला कधी करायचं, कधी नाही करायचं, हे आपल्याला प्रश्न उपस्थित राहणं गरजेचंच नाही, किंवा प्रश्न येणं अपेक्षितच नाही. म्हणजे ही जर एक जीवनशैली म्हणून जर आपण स्वीकारली, तर आपल्याला जसं आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो आपण, त्या दैनंदिन गरजा आपण रोजचे रोज करत असतो, तसंच आपल्याला अग्निहोत्रही करणं गरजेचं आहे. मग आता जसं मी मागच्या वेळेस म्हणलं तुम्हाला की ह्या गोष्टी करत असताना मला प्रचंड विरोध झाला. विरोध म्हणजे कसा की ह्या गोष्टीमधून असं होत असतं का? असल्या गोष्टी केल्यानंतर होईल का? शेती होईल का? आरोग्य सुधारेल का? म्हणजे हा जो विरोध आहे, हा विरोध कुठून झाला? बाहेरच्याने केला का? नाहीये. आपल्याला जवळच्या व्यक्तीच आपल्याला पहिल्यांदा विरोध करतात. मग ह्या विरोध करतात म्हणजे कशासाठी करतात? त्यांना असं वाटतं का की आपलं वाईट व्हावं? तर नाहीये. हा सुद्धा एक निसर्गानं किंवा दैवानं आपल्या पुढे आणलेला एक प्रश्न असतो, किंवा आपली परीक्षा घेण्याचा हा कालावधी असतो. जो निर्णय घेतलाय आपण, ज्या ध्येयानं त्याच्यामध्ये चाललेलं आहे, त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचतोय का? आपली क्षमता किती आहे हे चेक करण्यासाठी काय करतो देव? तपासण्यासाठी, की अशा प्रकारचे आपल्याकडून किंवा इतरांकडून आपल्याला विरोध करतो. मग आता ह्या व्यक्ती विरोध करणारे कोण असतात? तर जवळचेच असतात. मग विरोध करायचा म्हणून ते करतात का? नाही. जसं मला सांगितलं किंवा माझ्या मनात जसा विचार आला की बाबा मी ह्या गोष्टी केल्या पाहिजे, अग्निहोत्र हे मी केलं पाहिजे, तसा त्यांच्या मनात तो विचार आलेला आहे की तू ह्याला विरोध कर. हा कोणी आणला? त्या ईश्वरानंच आणला, त्यांनीच आणला. मला एक विचार दिला की तू कर, त्यांना विचार दिला की तू त्याला विरोध कर. का? तर मला हा कितपत टिकतोय हे पाहायचंय. का हा असाच वरचेवर उतरलेला आहे, का हा करायचं म्हणून करतोय का? आणि ज्यावेळेस घरचे विरोध करतात म्हणून ते विरोध नसतात, तर ते आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. हाच जर विरोध दुसऱ्यांनी केला असता तर मी काय केला, स्वीकारला असता का? नाही, जाऊ दे, काय ते बाहेरचे करतच असतात. पण ज्यावेळेस घरचे किंवा जवळची व्यक्ती विरोध करते, त्यावेळेस आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच करतो. का? तर मला काहीतरी करून दाखवायचं. कुणाला करून दाखवायचं हे नको म्हणतात, तर मी त्यांना ते प्रयत्नपूर्वक सक्सेस करून दाखवेल. म्हणजे त्यांनी काय केलं? अप्रत्यक्ष आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केलेली असते. म्हणजे आपल्याला विरोध केला म्हणून आपण त्याच्याशी वैरत्व पत्करणं किंवा अबोला पत्करणं हे नाहीये. तर आपले नातेसंबंध अजून सुदृढ व्हावे ह्याच्यासाठी तो विरोध असतो, मग तो कोणत्याही बाबतीतला असला तरी. मग ह्याच्यातून होतं काय की ज्यावेळेस आपली ही मानसिकता तयार होते की नाही, मला आज काहीतरी करून दाखवायचं आहे, मग ज्यावेळेस हे विचार आपल्या मनात येतात, त्यावेळेस आपण काय करतो? खऱ्या अर्थानं त्या जो निर्णय घेतलाय तो निर्णय आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मग हे प्रयत्न करण्यासाठी आपण काय करतो? तर तेवढी धडपड करतो. मग ही धडपड करत असताना आपण अग्निहोत्र ज्यावेळेस आपण करायला घेतो, त्यावेळेसच हे विचार आपले पक्के होत जातात. म्हणजे ह्याला जो असणारा विरोध आहे तो ऑटोमॅटिक कमी होत जातो, आणि आपण त्या तेवढ्या ताकदीनं त्याच्यामध्ये उतरतो. आणि ज्यावेळेस आपण हे अग्निहोत्र जीवनशैली म्हणून स्वीकारतो, त्यास आपण काय करतो? नित्य नियमानं त्या वेळेत त्या टायमिंगला ते करून दाखवून त्याचे आपण काय करतो? तेवढी ताकद निर्माण करतो. त्याच्यातून येणारे रिझल्ट, त्याच्यातून येणारा अनुभव आपण त्यांना दाखवून देतो की हे केल्यामुळे हे घडलं, हा बदल झाला. म्हणजे काय केलं? तर त्याने विरोध करून आपल्याला काय केलेलं आहे? आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केलेली असते. की नाही, आपल्याला आपलं वाईट व्हावं म्हणून त्यांनी विरोध केलेला नसतो, की अप्रत्यक्षपणे त्यांचा आपल्याला साथच असते, पण ते आपल्याला फक्त कळत नाही. आपण जसं म्हणतो की होती ती गोष्ट भल्या करता होती, कधी नंतर कळते आपल्याला. ती गोष्ट घडून काय कालावधीनंतर मग कळते. पण सुरुवातीला ज्यावेळेस ती गोष्ट घडते आणि त्याला ज्यावेळेस विरोध होतो, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं दुःख होतं. पण काही कालावधीनंतर वाटतं की अरे, त्यांनी त्यावेळेस विरोध केला नसता तर मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. म्हणून प्रत्येक गोष्ट घडण्यामागं काहीतरी कारण आपल्याला जाणवतं.
मग आता हे अग्निहोत्र केल्यामुळं आपल्याला बदल काय होतो? जसं आपण म्हणलं की वायू प्रदूषण कमी होईल, जल प्रदूषण कमी होतं, म्हणजे जे काय आपले प्रदूषण आहेत ते कमी होतं. तसंच आपलं एक प्रदूषण आहे की आपल्याला वैचारिक प्रदूषण आपल्याला खूप वाढलेलं आहे आजकाल. आता हे वैचारिक प्रदूषण काय करतंय आपलं? तर आपल्या विचारांचं प्रदूषण कमी करण्याचं काम पहिलं अग्निहोत्र आपल्याला करतं. म्हणजे आपल्या विचारामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये जे असंख्य प्रश्न आहे, असंख्य विचारांचं वादळ आहे, ते वादळ मिटवण्याचं काम आपल्याला अग्निहोत्रामार्फत होतं. मग अग्निहोत्रामार्फत नक्की विचार कसे मिटतात आपले, काय नक्की होतं? म्हणजे आपण जे ठरवून करतोय त्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक मिळायला चालू होतात. जसं आपण मागच्या वेळेस म्हणले की आपण फक्त विचार करायचा, की एक विचार ह्या वैश्विक जगामध्ये सोडून द्यायचा की मला हे करायचंय. मग जसा आपण विचार सोडून देतो किंवा विचार करतो, तशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याला एक 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 घडताना दिसतात. मग ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्यापासून बाजूला व्हायला लागतात. मग आपल्या विचारात परिपक्वता निर्माण व्हायला लागते. मग हे ज्यावेळेस परिपक्वता निर्माण प्रत्येक गोष्टी ह्या गोष्टी नाहीशा होतात, ज्या नको आहेत त्या. काय हे गोष्ट आपल्याला साध्य करता येते. तर तर आता आपण करतो ते आपण काय म्हणतो की ज्यावेळेस आपल्या विचारामध्ये स्पष्टता येत जाते, त्यावेळेस आपल्या कार्यामध्ये पण काय होते, स्पष्टता येते. हे हे कशामुळे घडलं? आधी मी विचार करत नव्हतो का? विचार करतच होतो, पण मी कोणता विचार करायचा, कोणता विचार करायचा नाही, ह्या गोष्टी मला सुचत नव्हत्या किंवा कळत नव्हत्या. मला हे पण बरोबर वाटतं आणि ते पण बरोबर वाटते. म्हणजे माझ्या मनाची द्विधा मनस्थिती अशी अवस्था व्हायची की मला नक्की कोणता निर्णय घ्यायचा हे मला समजत नसायचं. मला दोन्ही गोष्टी बरोबर वाटायच्या, दोन्ही गोष्टी योग्य वाटायच्या. पण ज्यावेळेस अग्निहोत्र सुरुवात झाली, त्यावेळेस मला त्याच्यातील जे सूक्ष्म बाबी आहेत त्या कळायला लागत्या. वरून दिसताना गोष्टी सेम दिसतात, वरून दिसताना दोन्ही गोष्टी बरोबर वाटतात, पण खरं बरोबर काय आणि चुकीचं काय ह्या गोष्टींमध्ये आपल्याला स्पष्टता येत जाते. मग हे ज्यावेळेस आपल्या विचारामध्ये घडतं त्यावेळेस त्याच गोष्टी आपल्या कृतीमध्ये उतरायला सुरुवात होते. मग ज्यावेळेस आपण कृतीमध्ये ह्या गोष्टी उतरवतो त्यावेळेस काय होतं, तर आपल्याकडून योग्य काम होतं किंवा योग्य गोष्टींचीच कार्यवाही होते. त्याला कोणत्याही आपल्याला आपण जसं म्हणतो की दुसऱ्यांनी सपोर्ट देण्याची गरज पडत नाहीये किंवा दुसऱ्यांनी त्याला सांगायची गरज पडत नाही की तू हे कर ते कर. म्हणजे काय होतं की माझ्या विचारामध्ये परिपक्वता येते ह्या अग्निहोत्रामुळं. आणि विचारामध्ये परिपक्वता आल्यामुळे काय होतं, तर कोणत्याही गोष्टीची मांडणी करण्याची किंवा कोणतीही गोष्ट मला का करायची आहे ह्याची आपल्याला स्पष्टता येते. जसं म्हणलं की आपल्याला अग्निहोत्र का करायचं, कशासाठी करायचं आहे, कोणत्या कारणासाठी करायचं आहे, आणि माझा मेन उद्देश काय आहे की मला अग्निहोत्र करण्यामा का लोक करतात म्हणून मला करायचं आहे, आज जगामध्ये सगळीकडे तेच चालले म्हणून करायचंय का. तर ह्या गोष्टी जर असतील आणि अशाच आपण वरवरच्या करत असेल तर त्याच्यात आपल्याला तेवढं यश येणार नाही जेवढ्या गोष्टी आपण वरवरनं पाहायला गेलो. तर त्यात ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष उतरू आणि तेवढ्या ताकदीनं उतरू त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतात. जसं की आता आपण एका वेळेस पोहायचं असेल, आपल्याला शिकायचं असेल, तर आपल्याला विहिरीच्या काठावर बसून पोहता येतं का? किंवा कोण कसं पोहतोय बघून आपल्याला पोहता येतं का? किंवा पुस्तकातल्या पद्धती वाचून आपल्याला पोहता येते का? तर नाही. तर आपल्याला काय करावं लागतं, प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरावं लागेल. आणि पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण उतरू त्यावेळेस आपल्याला कसं पोहायचं, काय करायचं, कसे हातपाय हलवायचे ह्या गोष्टीची स्पष्टता येत जाते. आपण किती जरी वाचत राहिलो, किती जरी ऐकत राहिलो, किती जरी पाहत राहिलो, तर ह्या गोष्टींमध्ये स्पष्टता येत नाही जोपर्यंत आपण ती प्रत्यक्ष कृती अंमलात आणत नाही. मग हे प्रत्यक्ष कृती कधी अंमलात येईल, जसं आपण सुरुवात करू. पहिल्यांदा चुकेल, ठीक आहे, 8-10 दिवस 15 दिवस आपल्याला वाटणार नाही, पण हळूहळू एक 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 गोष्टी आपल्याला काय होतात त्याच्यातून निरसन होत जातात. त्या गोष्टींचा आपल्यावरती तेवढा प्रभाव पडतो. आपल्याला कसं असतं की काही गोष्टी सूक्ष्म बदल होत असतात, म्हणजे आपल्याला डोळ्यानं दिसत नाहीत पण त्या जाणवतात.
मग हे जाणवण्याची प्रक्रिया आपल्याला घडली पाहिजे. आपल्याला दिसण्याची प्रक्रिया पहिल्यांदा घडत नाहीये. अग्निहोत्रामध्ये पहिल्यांदा दिसण्याची प्रक्रिया घडत नाहीये. ती काय होते तर पहिल्यांदा जाणवण्याची प्रक्रिया घडते अप्रत्यक्षपणे. जसं मी मागच्या लेक्चरला सांगितलं की माझ्या शरीराच्या गाठी हे मला कळल्या नाहीत गेलेल्या, पण मला त्या जाणवल्या की ती यायची बंद झाली. मग 8-10 दिवसानंतर ते कळायला लागले की अरे म्हणजे त्या गोष्टी दिसायला लागल्या. घरातील चेंजेस असतील, नातेसंबंधातले बदल असतील, शेतीतले हळूहळू थोडे थोडे बदल असतील. हे जे बदल आहेत, हे बदल सुरुवातीच्या 8-10 दिवसात 15 दिवसात आपल्याला जाणवतात, पण ते दिसत नाहीत. काहीतरी वेगळ्याला असं डोळ्याला असं वेगळं वाटतं, काहीतरी ते चेंजेस झालाय, पण काय चेंज झालाय हा लगेच कळत नाही. पण आपल्याला मनाला वाटतं अरे काहीतरी बदल होतोय, काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळं दिसतंय मला. मग ह्या गोष्टी कधी परत स्पष्ट होत जातात तर जसं जसं तुम्ही त्याचा सराव करता किंवा जसं जसं तुम्ही अग्निहोत्र जास्तीत जास्त करता, रोजचे रोज करता, जीवनशैली म्हणून त्याचा उपयोग करता, की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जसं आपण इतर कृती करतोय तशा कृती ज्यावेळेस आपण करत राहू त्यावेळेसच आपल्याला अग्निहोत्रातून येणारे अनुभव हे अधिक स्पष्ट होत जातात, अधिक ठळक होत जातात आणि तेवढ्या ताकदीने ते जाणवायला लागतात आणि दिसायलाही लागतात. मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, बौद्धिक असतील किंवा नातेसंबंधातील असतील किंवा शेतीमध्ये असतील किंवा आसपासच्या परिसरात असतील, की हे गोष्टी आपल्याला काय होतात दिसायला लागतात. आपल्याला काही गोष्टी अशा जाणवतात की जो व्यक्ती आपल्या बरोबर रिलेशन व्यवस्थित नव्हतं तो हळूहळू आपल्याशी व्यवस्थित वागतोय, किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर मी नीट बोलत नव्हतो, किंवा माझंच शरीरावरती काय व्हायचं तर मला राग येणं किंवा संताप येणं किंवा अशा काहीतरी गोष्टी वेगळ्या घडत होत्या माझ्या हातून. त्या गोष्टी मला हळूहळू हळू त्या काय होतात कंट्रोलमध्ये येतात. किंवा मला संवाद कौशल्य नव्हतं, मी बोलू शकत नव्हतो, तर तो व्यक्ती बोलू लागतो. एखाद्याला आपण म्हणतो ना की 4 लोक असले की त्याला बोलता येत नाही, बसून तो गप्पा मारेल, सगळ्यांशी तास तास बोलेल, पण त्याला जर म्हणलं की उभा राहून तू 4 गोष्टी सांग तर त्याला होत नाही. मग अशा गोष्टी काय काय आपल्याला बदल घडायला लागतात. हे आपले व्यक्तिमत्वातले बदल घडतात, आपले शारीरिक बदल घडतात. तसंच घरामध्ये काय बदल होतात, आपल्या सकारात्मक ऊर्जा दिसते आपल्याला घरामध्ये, घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटायला लागतं. त्यानंतर शेतात गेल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या वनस्पतीकडे पाहतो किंवा आपल्या पिकांकडे पाहतो त्यावेळेस काहीतरी त्याच्यात वेगळी हालचाल वाटते किंवा वेगळं रूप दिसायला लागतं हळूहळू. ह्या गोष्टी आपल्याला ह्या अग्निहोत्राच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला दिसून येतात. तर अगोदर आपल्याला शेती नव्हती का, अगोदर पिकं होत नव्हती का, किंवा अगोदर घर नव्हतं का, माणसं तेच, पिकं तेच, शेती तेच, पण बघण्याचा दृष्टिकोन आणि आपल्याला अनुभवण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलत जातो. याच्यामुळे की माझा विचार करण्याची पद्धत पूर्ण बदलते, मला जाणून घेण्याची पद्धत पूर्ण बदलते. व्यक्ती तेच असतात पण माझ्या विचाराची दिशा बदलते, की जी जसं नाण्याला 2 बाजू असतात, आपण एकाच बाजूने आतापर्यंत विचार करतो, पण आपल्याला दोन्ही बाजूने विचार करायची सवय लागते. तो व्यक्ती असा का वागला, त्याच्या मागचं दुसरं कारण आपण शोधायला जातो. पण ह्याच्या अगोदर काय होतं की आपण नाही एकच बाजू बघून फक्त काय करत होतो की पुढच्यांचं ऑब्झर्वेशन करत होतो किंवा पुढच्याचं मत आपण नोंदवत होतो. पण जसं आपण अग्निहोत्र करत जाऊ तसं तसं आपल्या विचारामध्ये बदल होत जातो, आपल्या आचारामध्ये बदल होत जातो आणि आपल्या कृतीमध्ये बदल होत जातो. ह्या गोष्टी घडत जातात. जसं आपण मागच्या वेळेस म्हणलं की आपण जसं खाऊ तसं अन्न तयार होतं, तसंच आपण अग्निहोत्रामुळं आपण जसं जसं त्या अग्निहोत्राच्या सानिध्यात जाऊ तसं तसं आपल्या विचारामध्ये बदल होतो, आचारामध्ये बदल होतो. कारण संगतीचा परिणाम जसा आपण मागच्या वेळेस पाहिला तसा संगतीचा परिणाम हा काय होत जातो आपल्यावरती घडत जातो. म्हणून आपल्याला अग्निहोत्र करणं ही आपल्याला काळाची गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण अग्निहोत्र आपल्याला जीवनशैली म्हणून वापरू त्यावेळेस आपल्याला भीती किंवा नैराश्य अशा गोष्टी नाहीत जाणवत, किंवा उदासीनता, शारीरिक तक्रारी असतील, ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू लोप झालेल्या दिसतात. असं नाही की तुम्ही आजारीच पडणार नाहीये, असं नाही की तुम्हाला काही गोष्टी बाकीच्या होणार नाहीत, पण ज्या आपण एवढ्या काळजीपोटी पहिलं करत होतो तेवढी आपल्याला काही वाटत नाहीये. अग्निहोत्रामुळे ही मानसिकता कशी चेंज होते
इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर जे आपण वातावरण आपल्या सभोवतालचं असतं त्याच्यावरती आपला मनाचा प्रभाव असतो किंवा मन आपलं त्याप्रमाणे तयार होत असतं. समजा आपण एखाद्या अस्वच्छ जागी गेलो किंवा आपण दलदलीच्या जागी गेलो किंवा जिथं असा खूप धूर आहे किंवा खूप गर्दी आहे किंवा तिथं वातावरणात शुद्धता नाही, अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय होतं तर अस्वस्थता होते. म्हणजे तिथं काय होतं तर विचाराची चलबिचलता होते. आणि विचाराची ज्यावेळेस चलबिचलता होते त्यावेळेस आपल्याकडून घडणाऱ्या ज्या कृती आहेत त्या कृती पण आपल्या काय होतात त्याच पद्धतीनं घडतात. मग अग्निहोत्र केल्यानंतर काय बदल होतो तर अग्निहोत्र ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तिथल्या वातावरणामध्ये शुद्धता येते, वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि ज्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं असतं त्यावेळेस आपल्याला काय होतं तर मन प्रसन्न होतं. आणि मन ज्यावेळेस प्रसन्न होतं ऑक्सिजन भरपूर मिळतो त्यावेळेस आपल्याला ताजेतवानं वाटतं. आणि ज्यावेळेस आपल्याला ताजेतवानं वाटतं त्यावेळेस आपल्याला काय होतं की मनामध्ये सकारात्मक विचार यायला लागतात. मग सकारात्मक ज्यावेळेस विचार आपल्या मनामध्ये येतात त्यावेळेस काय होतं तर आपलं मन हळूहळू हळू काय होतं शांत व्हायला लागतं. आणि ज्यावेळेस आपल्याला मन शांत होतं त्यावेळेस आपल्याला भीती वाटायचं किंवा अकारण आपल्याला धास्ती वाटायचं ह्या गोष्टी काय होतात कमी होतात. तुम्ही मनाला शांत करा, भीती ही ऑटोमॅटिक निघून जाईल. आता काय झालेलं की आपलं मनच शांत नाही. आपलं आपलं मन शांत नसल्यामुळं काय होतंय तर आपल्याला ह्या भीती वाटतायत कशाच्या की बाबा हे केल्यानंतर होईल का, अग्निहोत्र केल्यानंतर माझ्या शरीरात काय बदल होतील का, माझ्या घरात काय बदल होतील का, माझ्या शेतात काय बदल होतील का, हे जे आपल्या मनामध्ये अकारण भीती निर्माण होते. ही भीती निर्माण होण्याचं कारण काय तर पहिलं आपलं मन शांत नाही. मन का शांत नाहीये तर आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती आपल्या मनाला काय करते विचलित करण्याचं काम करते. वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टींमुळं आपलं मन विचलित होते आणि त्या विचलित झालेल्या मनामुळं काय होतंय तर ह्या गोष्टी घडतात. आज आपण एखादी गोष्ट आता अग्निहोत्राची जर आपण घेतली आणि चालू करायचं म्हणलं आणि जर कोणाला सांगितली तर लगेच ते आपल्याला काय करणार आहेत डायव्हर्ट करायचा प्रयत्न करणार आहेत. ह्या गोष्टी अशा काय घडतात का, असल्या गोष्टीनं कधी काय होतं का, म्हणजे आपण जी गोष्ट मनामध्ये घेतोय ती गोष्ट लगेच त्याच्यामध्ये बाधा आणण्याचं काम हे काय होतं बाहेरच्याकडून व्हायला चाललं होतं. मग आपल्या मनामध्ये पण काही वेळेस तेवढ्या काळापुरते का होईना पण विचार येऊन जातात की अरे खरंच होईल का हे ना, मग मग असं नाही झालं तर लोक मला काय करतील हसतील, नावं ठेवतील. मग हे जे विचार आहेत हे विचारच परत काय करतात आपल्याला ह्या गोष्टीपासून लांब नेतात. आणि त्याच्यामुळे काय होतं तर ह्या गोष्टी आपल्या हातून तेवढ्या ताकदीनं घडायला पाहिजे तेवढ्या ताकदीनं घडत नाही. मग आपण कुठंतरी सुरुवात करून बघतो, भीतीपोटी आपण नुसतं बघूया 4-8 दिवस करूया काय होतंय का. मग हे जे आपण म्हणतो की 4-8 दिवस करूया होते का नाही बघूया मग ठरवूया, ह्या गोष्टी नाहीत झाल्या पाहिजे. जी गोष्ट मला करायचीच आहे ती गोष्ट मी कुणाचीही भीती न बाळगता किंवा कुणाचीही पर्वा न करता ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती गोष्ट 100% सक्सेस होते. 100% सक्सेस होते म्हणजे होते का तर त्याच्या माग असणारी आपली प्रबळ इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची असते. निस्ती इच्छाशक्ती नाही, इच्छाशक्ती असणं आणि प्रबळ इच्छाशक्ती असणं ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे. तर आपली प्रबळ इच्छाशक्तीच ही आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते आणि ही प्रबळ इच्छाशक्ती आपल्याला हे कार्य करण्यासाठीच प्रवृत्त करू शकते. ज्यावेळेस एकदा तुम्ही सुरुवात करता, गाडी सुरू केल्यानंतर गाडी पळवायची किती हे आपल्या हातात असतं. पण जोपर्यंत पण गाडी सुरू करत नाही तो पण गाडीच्या कडेने किती जरी फिरलं तर ती गाडी तेवढी पळणार नाहीये. म्हणून पहिल्यांदा सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कळेल की काय काय चेंजेस होतात, कसे कसे बदल होतात आणि मग तुम्हाला किती गती घ्यायची हे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येतं. आणि एकदा सुरुवात झाली एकदा बदल झाले की परत तुम्हाला करायची गरज पडत नाही. का तर घरातलं वातावरण एवढं चेंज होतं की घरातल्याच व्यक्ती परत म्हणतात की हे आमच्या आम्ही करतो, हे आमच्या आम्ही करतो. आज माझीही परिस्थिती तशीच आहे. मी सुरुवात केली पण मी आज इकडे लोणावळ्यात आहे पण चालू तिथं काय आहे ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत तिथं. भाऊ आहे तो करतोय, आई वडील आहेत ते करतायत.
मिसेस आहे ते करते, मुलगा आहे करतोय. म्हणजे ज्यावेळेस सुरुवात मी केली, कुणाचीही काही म्हणण्याची इच्छा न ठेवता किंवा कोण काय म्हणल ह्या गोष्टीचे विचार न करता, त्याला कालावधी जाईल तुमचा थोडा, पण अशी एक वेळ येते की तिथं परत तुम्हाला महाग बघण्याची गरज पडत नाही. कारण तुमच्या महाग तेवढ्या ताकदीनं काम करणारे हे आपलेच लोक असतात, आपल्याच घरातील लोक असतात. आणि हेच तुमची मेन ताकद तयार होते. आज मला घरी काय बघावं लागत नाही, मला शेतात काय बघावं लागत नाही. का तर माझे सगळे आधारस्तंभ आता घरात आहेत. भाऊ असेल, आई असेल, वडील असतील, मुलं असतील, किंवा मिसेस असेल, किंवा भावाची मिसेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी हे आता माझे आधारस्तंभ आहेत. का तर हे ते आता सांभाळतायत, हे सगळं ते करतायत. मी नाही आता काय करत, मला करायचीही गरज पडत नाही. का तर हे सुरळीत चाललं, विचार तेवढे स्ट्रॉंग ठेवले होते म्हणून ह्या गोष्टी घडल्या. आज मला विचारावं लागत नाही की तुम्ही करताय का. का तर त्यांची एवढी प्रबळ इच्छा झाली की हे केलं तर होतच, हे त्यांना दिसून आलं आता. म्हणून काही कालावधी हा जाणारच आहे. कोणतीही चांगली गोष्ट घडायची म्हणलं तर तेवढा कालावधी हा आपला जातोच. मग तेवढ्या कालावधीमध्ये आपण निगेटिव्ह न होता किंवा नकारात्मक न होता जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला 100% यश येतं. आणि ही निगेटिव्हिटी किंवा ही पॉझिटिव्हिटी हे चेक करायचं काम हे आपलं परमेश्वरच करत असतो. का तर आपण कितपत त्याच्यात ताकदीनं उतरलोय किंवा आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का की ते यज्ञ पेलायचे, तर तुम्ही टिकू शकता. ही पहिली 2 ते 3 महिने 100% तुमची कसोटी असणार म्हणजे असणार. तुम्हाला सगळ्या बाजूने चेक करून घेतलंच जाणार त्याच्यामध्ये. मग ते घरातून असेल, नातेसंबंधातून असेल, मित्रांमधून असेल, किंवा वैयक्तिक आपण स्वतः असेल. पहिली गोष्ट आपण स्वतः असेल, कारण विचार हा आपण करतोय, आपला विचार दुसरी कोण करत नाही. आपले विचार किती पॉझिटिव्ह आहेत, आपले विचार किती स्ट्रॉंग आहेत, ह्याच्यावरती मेन हा सगळा खेळ आहे. फक्त हा अग्निहोत्राचाच नाही, तर सगळ्या संपूर्ण आयुष्याचाच खेळ हा आपल्या विचारावरती. मग ज्यावेळेस तुम्ही तो निर्णय, तो विचार तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह करचाल, भले तुम्हाला 8 दिवस नाही त्यातलं काय कळायचं, तुम्हाला नाही जाणवणार त्याच्यातले फरक, पण तुम्ही सातत्याने ज्यावेळेस ते करत राहाल त्यावेळेस तुम्हाला अशी एक वेळ येते की काही गोष्टी तुमच्या नकळत होऊन गेलेल्या असतात. आणि मग नंतर काय दिसून लक्षात आलं की ह्या गोष्टी घडत होत्या, आता घडत नाही. काही दिवसानं कळतं, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवसानं तुम्हाला जाणवतात, अरे काय तर विशिष्ट माझ्या बाबतीत रोज घडत होती, पण ती आज घडली नाही. कशी काय घडली नाही, म्हणजे हे जाणवलं. म्हणून म्हणलं ना, पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला जाणवतं, दिसत नाही. आणि नंतर गोष्टी आपल्याला मग प्रकर्षाने दिसायला लागतात. का तर आपण तेवढं त्याच्यामध्ये तेवढ्या इच्छानं किंवा तेवढ्या ताकदीनं उतरलेला असतो, आणि मग त्या गोष्टी आपल्या समोर प्रकट व्हायला लागतात. मग ते आपल्याला सरळ सरळ डोळ्याने उघड काय गोष्टी आपल्याला दिसायला लागतात, हे बदल झालाय, तो बदल झालाय, ह्या गोष्टी सुधारले, त्या गोष्टीमध्ये मला काहीतरी वेगळं दिसतंय. ह्या गोष्टी आपल्याला ह्या विचारातून आणि ह्या अग्निहोत्राच्या ह्या प्रभावातून येत आहेत. मग इतक्या दिवस माझं घरी तेच होतं, मीही तिथंच होतो, पण ह्या गोष्टी घडत नव्हत्या. का तर तिथलं असणारं वातावरणातील शुद्धता, वातावरणातलं पावित्र्य, ह्या गोष्टी आपल्याला बदल करतात. मग त्यावेळेस तुमच्या जवळ कितीही निगेटिव्ह पॉवर असली तरी ती निघून जाण्यासाठी पुरेशी असते, किंवा निगेटिव्ह तुमच्यातून निगेटिव्ह पॉवर ती निघून जाते, तुमच्या जवळही येऊ शकत नाही. तुम्ही परत कितीही विचार करा की मी नाही काहीतरी वेगळं करतो, निगेटिव्ह काहीतरी विचार, शक्यच होत नाही ते. करू शकत नाही. का तर पॉझिटिव्ह एनर्जी तेवढी असते की निगेटिव्ह एनर्जी त्याला चिटकून घेऊ शकत नाही. ते तुमच्या जवळ यायच्या अगोदर त्याला बाहेरच्या बाहेर नष्ट करून टाकलेली असते. म्हणजे ती गोष्ट आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. मग ते वैचारिक असेल, भावनिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, किंवा आर्थिक असेल, किंवा सामाजिक असेल, कोणतीही निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आसपासही येत नाही. मग ती व्यक्ती असेल किंवा विचार असेल. व्यक्ती तर तुमच्या जवळही थांबणार नाही, निगेटिव्ह व्यक्ती तर. का तर तो ऑटोमॅटिक बघलेला ढकलला जातो. काहीतरी त्याला वेगळंच दिसतं, वेगळंच वाटतं, आणि तो आपल्याकडे याचा विचारच करत नाही. 1-2 वेळा येईल आपल्याला, तो मन परिवर्तन करायचं बघेल, सगळं करेल, पण आपण ज्यावेळेस त्या विचारावरती ठाम राहतो त्यावेळेस तो आपला नाद सोडून देतो. का तर तो म्हणतो जाऊ दे, हे काय आता बदलण्याच्या स्थितीत नाहीये, हे आता वेगळेच मार्गाला लागलेलं आहे. म्हणून हे जे व्यक्ती आहेत किंवा हे जे विचार आहेत, हे विचार ऑटोमॅटिक आपल्यापासून एक 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 निघून जायला सुरुवात होते.
आणि हे ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस आपलं मन शांत होतं. मन शांत झालं की मग मला कोणत्याही भीतीची किंवा कोण काय म्हणेल ह्याची तमाच राहत नाही. आणि ज्यावेळेस आपण निस्वार्थपणे ह्या गोष्टी करतो, कुणाची भीती न बाळगता करतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्यात यश ही येत जातं. मग ती शेती असेल, घर असेल, सगळ्याच बाबतीत तुम्ही जो हातात निर्णय घेताय तो निर्णय तुमचा तुमच्या मार्गाने तुम्ही यशस्वी करून दाखवताच आणि तो होतोच. मग फक्त त्याला कालावधी थोडासा जास्त जातो. आपण कितपत ताकद लावतो त्याच्यावरती पण तो कालावधी अवलंबून आहे. काय काय वेळेस आपल्याला 10-15 दिवसात पण आपल्याला एखादी गोष्टच होऊन जाते. का? तर तेवढ्या मी ताकदीनं तिथं गेलेलो असतो. काय काय वेळेस मग आपल्याला महिना महिना 2-2 महिने पण होत नाही. का? तर आपण तेवढ्या बरोबरच ती करत असतो. म्हणून आपण किती फोर्स लावला हे आपल्या हातात आहे. मग किती ताकदीनं आपण त्या गोष्टी करायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून अग्निहोत्र ही फक्त आपल्याला एक वरवरची गोष्ट नाही. ह्याच्यात पूर्ण जर तुम्ही डीप मध्ये गेला तर तुम्हाला अग्निहोत्र ही मगाशी म्हणलं की जीवनशैली जगायचं कसं हे शिकवते. मग जगत असताना आता आपल्या बरोबर बाकीचे बी प्राणी मित्र आहेत, पशु पक्षी आहेत, ते पण जगतायत, माणसं आहेत ते पण जगतायत, आपणही जगतोय. मग सगळ्यांपेक्षा जीवनशैली आपण काय वेगळी जगणार आहे? त्याच्यामध्येच राहून आपण जगणार आहे. पण जगण्यामध्ये सुद्धा फरक असतो. किड्या मुंग्यांप्रमाणे जगायचं का राजासारखं जगायचं हे आपल्या हातात असतं. मग राजासारखं जीवन जगणं म्हणजे काय फक्त पैसा पाणी घोडा गाडी हेच आहे का? नाही. तर माझं सुख मला समाधान कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग हे कळण्यासाठीच आपल्याला ही विचारांची दिशा बदलण्याचं काम आपल्याला अग्निहोत्र करतं. म्हणून पहिल्यांदा म्हणलं की अग्निहोत्र आणि मानसिकता ह्या गोष्टी आहेत. जसं रासायनिक आणि आरोग्य होतं, रासायनिक आपली मानसिकता हे जे होतं ह्या गोष्टी सगळ्या हळूहळू चेंज होत जातात. मग आपल्या विचारताही रासायनिक राहत नाही, आपल्या कृतीतही रसायन राहत नाही आणि आपल्या बोलण्यातही रसायन येत नाही. मग ह्या गोष्टी सगळ्या काय होत जातात, सगळ्या रसायनमुक्त होत जातात. आणि एक अशी अवस्था वाटते आपली की हा काही जर घडलं तर मी स्टेबल राहतो. कितीही मोठा प्रसंग जीवनात वाईट घडला तरी आपण त्याच्यामध्ये स्टेबल राहू शकतो, शांतता ठेवू शकतो आणि त्याच्यातूनच आपण चांगला मार्ग काढतो. म्हणजे आपल्याला काय होतं काही वेळेस अतिरिक्त ताण येतो. एखादी क्षुल्लक जरी गोष्ट घरात घडली तर असं आपल्याला फायबल झाल्यासारखं होतं. अचानक अस्वस्थता वाटते. पण अशा गोष्टी आता जाणवत नाही. हा ठीक आहे झाली ना, बघूया काहीतरी करूया त्याच्यावर. म्हणजे अशी एकदम नॉर्मल परिस्थिती आपण तिथं घेतो आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढतो. पण आपण जर अतिरिक्त ताण घेतला तर होतं काय की आपल्याला त्याच्यातून कोणता मार्ग काढायचा, ती परिस्थिती हँडल कशी करायची हेच सुचत नसल्यामुळे आपण परत अजून चुका करत राहतो त्याच्यामध्ये आणि परत अजून आपल्याला जास्त ताण येत जातो. हे ही जी साखळी आहे ही साखळी ब्रेक करायचं काम आपल्याला ह्या अग्निहोत्र आणि ह्या वातावरणातून घडून येतं. मग आता माझ्या बाबतीत पण असं मला 2-3 वेळा घडलं की एक मी नवीनच मोबाईल घेतला होता, साधारण 20,000चा आसपास तो मोबाईल होता. मी कधीच का हेवी मोबाईल घेत नाही. पण मामाचा मुलगा आहे सुधीर त्यानं घेऊन दिला, बघ तू घे, मी घेऊन देतो तुला हप्त्यावरती आणि मी पैसे भरतो तुला नाही झाले तर. मी घेतला आणि माझा मोबाईल फक्त 6व्या दिवशी चोरीला गेला. कुठून गेला? पुण्यातून बसमध्ये चढताना चोरीला गेला. मग मी आणि माझा स्टाफ मेंबर दोघंही चाललो होतो. चोरीला कुठं गेला? शिवाजीनगरमध्ये बसमध्ये चढलो आणि मला मंडईत आल्यानंतर कळलं की माझ्या खिशामध्ये मोबाईल नाही. मी सरांना सहज म्हणलं सर माझा मोबाईल चोरीला गेलाय. मग सर म्हणले अहो इतकं सहज तुम्ही कसं काय सांगता की माझा मोबाईल चोरीला गेलाय? घेऊन तुम्ही 4 दिवस झाले, एवढी मोठी अमाऊंट आहे त्याची. आणि ते म्हणले चला चला आपण बघून उतरूया. सर म्हणले नकोय, आपण आपल्या आपल्या स्टॉपला पुढच्या जाऊया, काय असेल ते आपण कारवाई नंतर करू. पण सर म्हणले तुम्ही एवढं नॉर्मल कसं काय राहू शकला ह्या परिस्थितीत? इतका आपण एवढ्या कष्टानं मोबाईल घेतलेला असतो, आयुष्यातला तुम्ही पहिला मोबाईल एवढा मोठा घेतला, एवढ्या किमतीचा घेतला आणि तुम्ही सहजतेने म्हणता की जसं काही 4-2 रुपये पडलेत आपले की माझा मोबाईल गेला आणि काही नाही. मग ही जी परिस्थिती आपल्याला येते ही परिस्थिती आपल्याला तिथं स्टेबल ठेवायचं काम करते. ते मला म्हणले मी जर तुमच्या जागेला असतो तर मी खूप फायबल झालो असतो म्हणजे मला काय करायचं कळलं नसतं, मी तिथूनच माघारी उतरून निघून गेलो असतो म्हणजे. पण जाऊन काय करणार होतो? जी गोष्ट माझ्याकडून गेलेली आहे ते तिथे जाऊन मला मिळणार आहे का परत? मिळणारच नाहीये. आणि जर मिळायचीच असते ना तर ती मला कधीही मिळू शकते. अशाही काही गोष्टी घडलेल्या आहेत
जीवनामध्ये, की ज्या गोष्टी आपल्याला आपल्या कष्टाच्या पैशातून जर मिळवलेली असतील आणि जर आपल्याला ती मिळायचीच असेल, तर ती गोष्ट निसर्ग तुम्हाला परत देतो. मग ते किती कालावधीने देईल, काय देईल, हे आपल्याला सांगता येत नाही, पण ती गोष्ट आपल्याला मिळतेच माघारी. म्हणजे अशा ज्या परिस्थिती आहेत, ह्या परिस्थितीमध्ये कसं स्टेबल राहायचं, कशी आपली मानसिकता स्थिर ठेवायची, ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातून ऑटोमॅटिक येत जातात. पण हे ज्यावेळेस अग्निहोत्र माझ्याकडे नव्हतं, त्यावेळेस पण मला ह्या गोष्टी अशा व्हायच्या. असं एखादी गोष्ट काय घडली तर पटकन त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं. मग रिॲक्ट झालं की मग पुढून काहीतरी दुसऱ्यांचं प्रत्युत्तर लगेच यायचं. म्हणजे हे जे आहे चालणाऱ्या गोष्टी, ह्या आता बंद झाल्या. आपण जर भिंतीवरती जर बॉल मारला तर तेवढ्याच फोर्सनं आपल्याकडे येणार आहे. मग किती ताकदीनं मारायचं हे आपल्यावरती आहे. जर आपण मारलाच नाही तर तो रिटर्न आपल्याकडे येईल का? येणारच नाही. आलेला फक्त बॉल जर आपण घेऊन जवळ ठेवला तर प्रत्युत्तर येईल का? येत नाही. मग हे जे आपल्याला घ्यायची सवय लागलेली आहे, हे घेण्याची सवय आणि आपल्याला ते जवळ ठेवण्याची सवय ह्या अग्निहोत्रातून मिळते. अगोदर काय करत होतो आपण? आलं म्हणलं की माघारी हाणायला सुरुवात करायची. म्हणजे काय होतं, त्याने एक शब्द बोलला की आपण दोन शब्द बोलून रिकामी व्हायचो. म्हणजे जीवनात हे ताण वाढत होते आणि ताण वाढले की ट्रेस होत होता. ट्रेस आला की मानसिक संतुलन पूर्णपणे अस्थिर व्हायचं. मग त्यातून शारीरिक व्याधी असतील, नातेसंबंध असतील, ह्या सर्व गोष्टी काय होत होत्या? डिस्टर्ब होत होत्या. पण आज तशी अवस्था नाही. आज आपण सहजतेने एकमेकाला सांगू शकतो, ते घरात असेल. आणि एक गोष्ट होते की घरातील व्यक्ती सुद्धा ह्याच्यामुळे शांत होतो, आपल्याला दिसून येतात. एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करत नसते, आपण वारंवार सांगून, पण काही दिवसांनी आपल्याला असं जाणवतं की अरे ती व्यक्ती आता ऑटोमॅटिक ती करते. आपल्याला सांगायची वेळ येत नाही, तू हे कर, तू ते कर. म्हणजे तो त्याचा स्वभाव सुद्धा चेंज तिथं व्हायला लागतो. हे जे गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू जाणवतात. हे काही जादूची कांडी नाही की आपण आज केले की लगेच उद्या आपल्याला त्याचं काहीतरी प्रकट झालं समोर. तर अग्निहोत्र ही म्हणून तर जीवनशैली आपण त्याला म्हणतो, की जीवनामध्ये जितकं जितकं तुम्ही अवलंब करत जाईल तसं तसं त्याचं तुम्हाला काय होणार आहे? ताकद येत जाणार आहे. जसं आपण जेवढं पौष्टिक अन्न खाऊ तेवढं आपल्या शरीराची ताकद टिकणार आहे. तसं आपण अग्निहोत्र जितके दिवस करत जाईल, जसं जसं करत जाईल तशी तशी आपली बौद्धिक आणि वैचारिक पॉवर वाढत जाणार. आणि जेवढी आपली बौद्धिक आणि वैचारिक पॉवर वाढत जाईल तेवढी आपल्याला समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा हे ऑटोमॅटिक वाढत जाईल. तुम्हाला काय करायची गरज नाही, तो सगळा निसर्ग करून घेतो. फक्त आपल्याला आपली कृती करणं अपेक्षित आहे. आणि हे कृत्य केल्यानंतरच आपल्याला काय होईल, तर आपल्या मानसिकतेत, आपल्या स्वभावामध्ये बदल होईल. आणि हे बदल घडत असताना आपल्याला काय करायचंय, तर अग्निहोत्र आणि आरोग्य, अग्निहोत्र आणि शेती ह्याच्यामध्ये वापर करायचा. मग ते कसा करायचा, कुठं करायचा, कोणत्या वेळेला करायचा, कोणत्या स्थितीसाठी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक येत जातात. तिथं कोणी सांगायची गरज नाही किंवा कोणी काही शिकवायची गरज पडत नाही. तर ह्याचा आपण अनुभव एक एक स्वतःच घेत जातो, स्वतःच आपण व्यक्त होत जातो, स्वतःच आपण ते करून दाखवतो किंवा त्याचे अनुभव लोकांना देऊ शकतो. पण कधी अग्निहोत्र आपण एक जीवनशैली म्हणून वापरलं तर. नाहीतर मग 8 दिवसातनं करतो, 15 दिवसातनं करतो, मला जमेल तेवढंच करतो, हे असं होत नाही. मग ते कुठं आपण वडापाववरती जीवन जगल्यासारखं होतं, की त्याच्यातून सकस काहीच मिळत नाही, फक्त जगायचं म्हणून जगतो, अशा अवस्थेत राहतो. आपल्याला जीवन जगायचंय म्हणून जगायचं नाही, तर दिलेलं जीवन आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं जगता येईल आणि आपल्याला लोकांना माझ्याकडून काय देता येईल हे आपल्याला तिथं बघता आलं पाहिजे. मग तो जवळचा व्यक्ती असेल, लांबचा व्यक्ती असेल, आपल्याला न बोलणारा असेल किंवा कोणताही असेल, प्रत्येकाचं मी कसं चांगलं होईल हे ह्याच्यातून आपल्याला काय करता येते, साध्य करता येते. आणि ऑटोमॅटिक ह्या गोष्टी आपल्या हातून घडताना दिसून येतात. ज्या गोष्टी आपण करत नव्हतो त्या सुद्धा गोष्टी आपल्याला ह्याच्यातून करता येऊ शकतात. म्हणून अग्निहोत्र ही काळाची गरज आहे आणि अग्निहोत्र हे आपल्या मानसिकतेसाठी खूप गरजेचं आहे. म्हणून अग्निहोत्र आणि मानसिकता हाच पॉइंट आज आपण घेऊन त्याच्यावरती बोलणार आहोत.
म्हणून आपण अजून पुढे अग्निहोत्र पुढचे पॉईंट आहेत, आपण प्रत्येक वेळेस एक एक पॉईंट घेऊन त्याच्यात बोलणार आहे. आता आपण इथं थांबतोय. अग्निहोत्र मानसिकता ह्याच्याबद्दल आपल्याला काय असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो परत. शंकर जी. नमस्कार. स्वाहा अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम